नमस्कार, मी प्राजक्ता सिंग आज तुमच्यासाठी घेऊन आली आहे मँगो आईस्क्रीम. आणि ही व्हिडिओ सुरू करण्या अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईबचे बटन क्लिक करून शेजारी असलेले बेल आयकॉन देखील क्लिक करा. चला तर मग करूयात आईस्क्रीम बनवायला सुरुवात. या इथे मी एक जर्मलचं पातेलं घेतलेलं आहे किंवा जाड बुडाचं तुम्ही कढई किंवा पातेलं दोन्हीपैकी कोणतंही घेऊ शकता. त्यामध्ये एक फुल पॅक 1 कप म्हशीचं दूध, त्यानंतर 1/4 कप मिल्क पावडर, 1 टेबलस्पून कॉर्नफ्लोअर टाकलेला आहे. आणि ही सर्व जिन्नस आपल्याला सर्वात प्रथम व्हिस्कच्या सहाय्याने एकजीव करून घ्यायची आहे. कोणत्याही गाठी राहता कामा नये. हे मिश्रण आता आपण मंद गॅसवर शिजवून घेऊयात. याला एक उकळी आणून घ्यायची आहे आणि एक उकळी आल्यानंतर त्यानंतर देखील आपल्याला 1 मिनिट हे व्यवस्थित असं शिजवून घ्यायचं आहे. व्यवस्थित शिजवल्याने म्हणजे आईस्क्रीम खाताना याचा आपल्याला टेस्ट ही छान लागते. सतत हलवत राहायचं आहे म्हणजे खाली चिटकत नाही, कारण की यामध्ये कॉर्नफ्लॉवर आहे. कॉर्नफ्लॉवर हे खाली चिकटतं, त्यामुळे हे आपल्याला सतत हलवत राहायचं आहे. आणि या इथे एक उकळी आलेली आहे आणि व्यवस्थित असं हे आपण शिजवून घेतलेलं आहे. आणि हे आता आपण रूम टेम्परेचरवरती थंड करून घेऊयात. याला फ्रीजमध्ये थंड करायचं नाही आहे आपल्याला. हे फक्त आपल्याला फॅन खाली किंवा रूम टेम्परेचरवरच थंड करून घ्यायचं आहे. आणि तुम्ही जर या पद्धतीने जर आईस्क्रीम केली तर खरंच खूपच टेस्टी आणि खूपच मस्त अशी लागते. नक्की ट्राय करा. हे मिश्रण थंड होत आहे तोपर्यंत आता मी एका बाउलमध्ये 1 कप व्हिपिंग क्रीम घेतलेली आहे आणि ती व्यवस्थित अशी फेटून घ्यायची आहे. जशी आपण केकच्या फिनिशिंगसाठी वापरतो त्याच पद्धतीने आपल्याला क्रीम वापरायची आहे, म्हणजे त्याच पद्धतीने फेटायची आहे. पूर्णपणे व्यवस्थित अशी फेटून घ्यायची आणि तुम्ही पाहू शकता याचे असे सॉफ्ट पीक्स उभे राहिलेले आहेत. या कन्सिस्टन्सी आपल्याला क्रीम पाहिजे आहे. आता यामध्येच आपण 1/4 कप कंडेन्स मिल्क टाकणार आहोत आणि हे कंडेन्स मिल्क मी घरी बनवलेलं आहे. त्यामध्ये जर आपण जे बॅटर थंड करून घेतलं होतं ते टाकून घ्यायचं आहे आणि आता हे बीटरच्या सहाय्याने एकजीव करून घ्यायचं आहे. आणि कंडेन्स मिल्क हे कसं बनवायचं याची लिंक देखील मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. व्यवस्थित असं बीटरने मिक्स झाल्यानंतर यामध्ये आपल्याला ही मँगो आईस्क्रीम असल्यामुळे यामध्ये आपल्याला आंब्याचे तुकडे टाकून घ्यायचे आहेत. मी इथे पूर्ण एक पिकलेला आंबा होता, त्याचे काही काप करून घेतले आणि त्याची थोडीशी स्लाइस टाकलेली आहेत. त्यानंतर ह्याला थोडासा छान असा कलर यावा यासाठी लिक्विड फूड कलर टाकलेला आहे, येलो कलरचा. आणि ही टूटी फ्रुटी देखील थोडी टाकून घेत आहे. या ठिकाणी तुम्ही काजू बदाम काही टाकू शकता तुमच्या आवडीप्रमाणे. आणि ही टूटी फ्रुटी मी घरी बनवलेली आहे. याचा देखील व्हिडिओ मी लवकरच शेअर करणार आहे तुमच्यासोबत. आणि हे बीटरने पुन्हा एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता आपल्या आईस्क्रीमला किती सुंदर असा कलर आलेला आहे. आता मी हे एका एअरटाईट कंटेनरमध्ये ही आईस्क्रीम ओतून घेत आहे आणि हे कंटेनर आपल्याला फ्रीजरमध्ये 7 ते 8 तासासाठी सेट करायला ठेवायचं आहे. परंतु मी हे 7 ते 8 तासासाठी न ठेवता ओव्हरनाईटसाठी ठेवलेलं होतं. आता यामध्ये थोडासा क्रंचीनेस येण्यासाठी किंवा छान असा फ्लेवर येण्यासाठी आंब्याचे काही काप ठेवले होते साईडला, ते वरती टाकून घेत आहे डेकोरेशनसाठी. आणि खाताना खूपच छान लागतात मध्ये मध्ये. हवंच तर तुम्ही याच्यामध्ये काजू बदाम देखील टाकू शकतात वरच्या साईडनं. आणि आता हे फ्रीजरमध्ये ठेवून देऊयात. आणि हे दुसऱ्या दिवशी सकाळी काढलेलं आहे, तर तुम्ही पाहू शकता ह्याला टेक्स्चरही खूप छान आलेलं आहे. मस्त अशी आईस्क्रीम आपली दिसत आहे. अगदी मार्केटमध्ये मिळते तशीच लागते आणि स्कूप केलेलं आहे मी. आणि तुम्ही पाहू शकता याचे टेक्स्चरही खूपच सुंदर आलेलं आहे. आणि ही आईस्क्रीम तुम्ही घरी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगायला विसरू नका की आईस्क्रीम कशी झाली ते. जे मी तुम्हाला प्रमाण सांगितलेलं आहे अगदी तसंच घ्या आणि तसंच करा, म्हणजे खूपच छान अशी आईस्क्रीम तयार होते. आपले 4ही स्कूप काढून झालेले आहेत.
आता या आईस्क्रीमवरती मी गार्निशिंगसाठी थोडेसे बदामाचे काप घेतलेले आहेत, डेकोरेशनसाठी टाकत आहे आणि खाताना देखील खूपच छान लागतात. तसेच पिस्ता देखील टाकून घेत आहे आणि थोडीशी टूटी फ्रुटी देखील. टूटी फ्रुटीचं कलर कॉम्बिनेशन आणि आईस्क्रीमचा कलर हे खूपच सुंदर दिसत आहे. आणि तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपली ही मँगो आईस्क्रीम तयार झालेली आहे. खूपच मस्त. आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत.